आज तुम्हाला सिम्पल सोबर मेकअप फंक्शन आहे, सिम्पल कसंही करायचं आपण ते दाखवत आहे. फर्स्ट ब्ल्यू हेवनचं माझ्याकडे टोनर आहे. अगदी मी क्लिन्झिंग फेस वॉश केलेलं आहे. तो पूर्ण लावायचं आपल्या फेसला. नंतर ब्ल्यू हेवनचंच माझ्याकडे प्रायमर आहे. प्रायमरनी आपला मेकअप छान राहतो. ॲक्च्युली टोनर लावायची ती बर्फ आपण जर फेसला लावला तर बेस्ट असतो. पण मी गावी आहे आणि गावी सध्या मला बर्फ अवेलेबल नाही आहे, म्हणून तुम्ही चेहरा वॉश केल्यावर मेकअप करायच्या आधी बर्फ लावला म्हणजे रुमालामध्ये बर्फ घ्यायचा आणि लावायचा. बेस्ट मेकअप लवकर उतरत नाही आपला. तर हे प्रायमर आहे. सिम्पल मेकअप रोजचं. मी हेच प्रोडक्ट वापरते. ॲक्च्युली मला हे सूट होतं. हेच माझ्याकडे ब्ल्यू हेवनचं ह्याचे सगळे सनस्क्रीन, ह्याचं फाउंडेशन मी हे वापरते सिम्पल सोबरमध्ये. प्रायमर लावले, थोडं सुकून द्यायचा चेहरा पंख्याखाली. मी हातानेच फाउंडेशन लावते, एवढा वेळ नाही आहे की स्पंज वापरून हे करू. प्रायमर सुकलं आपलं. सगळ्या फेसला छान फाउंडेशन लावायचं, स्प्रेड करायचं म्हणजे फाउंडेशन. बघा खूप फरक दिसतो आपल्या फेसमध्ये. खूप छान प्रोडक्ट आहेत ब्ल्यू हेवनचे. कमी बजेटमध्ये भेटतात आपल्याला. मी यांची ब्रँड नाही करते की मी ते प्रोडक्ट वापरते पण तुम्हाला. हे बघा मगाचा फेस आणि आताचा फेस बघा खूप फरक आहे ना. मी 3-4 प्रोडक्ट वापरते डेलीसाठी. आपण डेली यूज पण करू शकतो हे प्रोडक्ट. ओके. आता ॲक्च्युली ही ब्ल्यू हेवनचीच कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि प्लस माझ्याकडे ही लूज पावडर पण आहे. पण उन्हाळ्यात जास्त करून लूज पावडर वापरलेली बेस्ट असते. तर ते उन्हाळ्यात चालेल म्हणून. पण मी थोडीशी चेहरा कॉम्पॅक्ट पावडर नंतर प्लस त्यावरती हे वापरते. जास्त नाही लागली, थोडीशीच लागली मी. ठीक आहे. आणि थोडीशी लूज पावडर चेहऱ्याला शाईन येण्यासाठी बेस्ट आहे पावडर ही. ठीक आहे. मी घरीच आहे पण बाहेरही आले ना मग छान मेकअप. आज व्हिडिओ बनवते मला थोडीशी म्हणून छान मेकअप करत आहे मी. आता मी लिपस्टिक पहिली लिप बॉर्डर आपण लिप बॉर्डर लावून घेऊया. ओ लिपस्टिक ठीक आहे. ॲब्रो मला हे आवडतं खूप. ॲब्रोसाठी थोडीशी ॲब्रो, जास्त डार्क मला नाही आवडत. थोडीशी
आयब्रो फिलअप केलेले बेस्ट असतात, कारण की थोडा लूक वेगळा येतो आयब्रो फिलअप केल्यावर. जेवढे हा ब्रश आहे ह्याने हे करते, थोडेसे आयब्रो असे हे बघा. थोडासा लुक वेगळा आला का नाही, मला डार्क नाही आवडत, थोडासा हा डार्क झालेला आहे. ठीक आहे ठीक आहे. आता थोडेसे मी रोज डेली नाही करत हे, पण आज साडी घातली ना म्हणून थोडं करावं डोळ्यांना. नॉर्मल मी हातानेच करते. माझी पिंक साडी पर्पलमध्ये आहे आणि गोल्डन. तर मी आधी थोडंसं व्हाईट शेड मी हातानेच करते, ब्रशनी नाही जास्त करून. थोडं आधी व्हाईट शेड लावला मी. आता पिंक साडी ना आबोली टाईपमध्ये, म्हणजे आबोली कलर वापरते मी. हे शेड तर माझ्याकडे आहे, छोटंसं आहे, म्हणजे मुलीसाठी मी घेतलेलं आहे ॲज अ फंक्शनसाठी. मी हे डेली नाही करत, पण आज साडी घातलेली आहे म्हणून. तुम्ही बघा किती छान वाटतं हे केल्यावर. थोडासा लुक वेगळा येतो आपला. लग्नकार्यात हे छान वाटतं. डेली लग्नकार्यात आपण थोडासा वेगळा मेकअप केला, लुक वेगळा येऊन जातो आपला. नाही झाला. हां हे मुलं माझी म्हणजे 10 मिनिट्स तू प्लीज. असे करून देत नाही ती लोक, डिस्टर्ब करतात. पप्प्या मला प्लीज करू दे. मुंबईत वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला. गावी आले 4 दिवस सुट्टीवर, म्हटलं काहीतरी करावं जॉबच्या दगदगीत. ठीक आहे. थोडंसं आबोली कलर लावलेला आहे मी, तर लाईट एकदम थोडा ह्या कोपऱ्यात. माझी बॉर्डर पर्पल आहे ना म्हणून पर्पल लावत आहे. हे बघा मी तुम्हाला हा मेकअप संध्याकाळ पण तसाच राहील माझा, कारण की मी मेकअप संध्याकाळी डायरेक्ट झोपतानाच वॉश करणार आहे चेहरा. मग मला थोडे असे व्हिडिओ बनवायचे आहेत. पण तुम्ही बघा माझा मेकअप तसाच राहतो. हा प्रोडक्टचा मी जो मेकअप करते ना तसंच राहतो, मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. हे बघा जास्त नाही केलं, लाईटली केलेलं आहे मी, खूप लाईटली केलेलं आहे. खूप काजळ आहे, खूप छान काजळ आहे, वॉटरप्रूफ आहे. काजळ आणि आयलाइनरशिवाय मेकअप पूर्ण होतच नाही आपला. मला जास्त हेवी मेकअप करायचा नाही, तर हा सिम्पल मेकअप आहे. पप्या नको हात लावू लग्न करायचं मेकअप करायला, म्हणून सिम्पल आणि खूप वेळ नाही लागत. आयलाइनर ब्ल्यू हेवनचंच आहे. इथं आपण थोडंसं हे टोक काढायचे आयलाइनरचे. आणि हे नाही, हे दोन्ही मिक्स करायचे, जॉईन करायचे. खूप छान लुक वाटतो. ही मुलं ना मला व्हिडिओ बनवून देणार नाही आहे, आणि माझा अर्धा व्हिडिओ संपत आला आहे. हे बघा किती लुक छान वाटतोय ना बघडवायला. मला छोटीशी टोक आवडते काढायला. थोडं खूप स्वस्त आहे, ते जास्त महाग नाही आहे. लास्ट वाटेल मे बी मस्कारा ब्ल्यू हेवनचाच आहे. मस्काराशिवाय मेकअप अधुरा. थोडंसं खाली पण लावा.
म्हणजे खाली आपण हे मस्कारा लावा पण जपून लावा, कारण की इथे लागण्याचे चान्सेस असतात, मग मेकअपची वाट लागते. मेन टिकली. टिकलीशिवाय हा मेकअप खूप अधूर आहे. माझं लग्न झालेलं आहे, माझा नवरा खूप चांगला आहे. आमच्या अहो सिंदूर. सिंदूरशिवाय माझा मेकअप तर अधूर आहे. ठीक आहे, अनमॅरिड मुली पण साडी घालून टिकली लावणे, भले ज्या अनमॅरिड मुली आहेत त्यांनी डायमंडची टिकली लावू शकता तुम्ही. ठीक आहे, सिम्पल सोबत मेकअप माझा. मी तुम्हाला हे नेक्स्ट ह्याच्यात हेअरस्टाईल पण दाखवते. हे बघा किती फरक वाटतो ना मेकअपने केल्यावर. मला जवळून दाखवते मी डोळे माझे. साडी घातली मी आज. मी थोड्या व्हिडिओ बनवणार आहे. हा माझा मेकअपचा लुक कसा वाटला तो नक्की सांगा. माझा फर्स्ट व्हिडिओ आहे मेकअपचा, सिम्पल सोबर मेकअप. नेक्स्ट टाइम तुम्हाला थोडंसं, अरे हां तुम्ही अजून एक ऑप्शन आहे, सॉरी हायलायटर आहे माझ्याकडे. मी आता हेवी मेकअप नव्हता करायचा, मी तुम्हाला नेक्स्ट टाइम हेवी मेकअप पण दाखवेल. थोडंसं नाकावरून म्हणजे आपल्याला चमक येण्यासाठी बस. थोडंसं डोळ्यांपेशी